श्री पंचकृष्ण पदयात्रेचे निफाड येथे स्वागत दत्तराज व्यास मुकुंदराज बाबा पालिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अंजनेरी ते कण्हासी पायी पदयात्रा काढण्यात आली आहे। जवळपास 19 वर्षांपासून ही पदयात्रा नित्यनियमाने निघत आहे। या पदयात्रेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या पदयात्रेत सहभागी झालेले असून दिनांक 25 जूनला अंजनेरीहून निघालेली श्री पंचकृष्ण पदयात्रा दिनांक 29 रोजी निफाड येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर येथे आली असता या पदयात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले। याविषयी श्री दत्तराज व्यास बाबा पालिमकर यांनी अधिक माहिती दिली आहे। चालू केलेली आहे त्यामध्ये सर्व भाविक संत महंत याच्यामध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने हा भक्ती आनंद घेत असतात। दरवर्षी श्री क्षेत्र अंजनेरी म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरीहून आम्ही प्रस्थान करतो। क्रमाक्रमाने गंगापूर, त्याचप्रमाणे पंचवटी झाल्यानंतर आळगाव झाल्यानंतर सुकेना नंतर निफाड झाल्यानंतर आता आम्ही संध्याकाळी शिवऱ्याला जाणार आहोत मुक्कामी। शिवऱ्याचं देवस्थान वंदन केल्यानंतर नांदोद मंदलेश्वर करून पुढे मग दत्ताचं शिंगवे, पुढे चालून परत इसवळ झाल्यानंतर बागडी आणि श्री क्षेत्र कणाशी। या कणाशीला कैवल्यवासी आपल्या खामनेकर बाबा यांच्या या प्रतिष्ठेमध्ये जो विशेष आहे दाळचा विशेष हा वंदन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात। हे औचित्य साधून दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम पदयात्रेचा राबवतो। जनजागृती व्यसनाच्या संदर्भामध्ये, व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये, त्याचप्रमाणे जी काही विषमता आहे समाजामध्ये ती समता साधण्याचा प्रयत्न प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून करत असतो। अनंत ब्रह्मांड नायक साधनदाता भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी 11व्या शतकामध्ये जीवोद्धरणासाठी जी भ्रमंती केली तोच उद्दिष्ट मनाशी बाळगून कैवल्यवासी आमचे स्नेही महंत श्री दत्तराज बाबा पालिमकर यांनी गेल्या 19 वर्षापूर्वीच हा कार्यक्रम राबवायला सुरुवात केला पदयात्रेचा। तर यंदाचं आमचं हे 19वे वर्ष आहे। त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य। नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे, निफाड।